नमस्कार, मी विनोद तळेकर. 5च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज एक 5 महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत. कल्याणमध्ये हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर तिकडे लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. याशिवाय असलेल्या प्रफुल्ल लोढा विरोधात राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जळगावमधून ही बातमी आहे आणि वाशिमच्या पद्मतीर्थावरील पुरातन मंदिरात पडलेल्या पिंडीला आकर्षक नोटांचा शृंगार. या 5 बातम्या पाहायच्यात. 5 बातम्यांसाठी आपल्यासोबत 5 आपले रिपोर्टर या सगळ्या बातम्या आपल्याला सविस्तरपणे समजावून सांगणार आहेत. कल्याणमधून असेल अमजद, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधून सूरज कसबे आहे, याशिवाय जळगावमधून मंगेश जोशी आहे, विष्णू बुर्गे लातूरमधून आणि साजन ढाबे आहे वाशिममधून. आपण बातम्यांना सुरुवात करूयात. सुरुवातीला बातमी आहे कल्याणमधून. एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत असे या रिसेप्शनिस्ट तरुणीनं सांगितल्यानं एका व्यक्तीचा राग अनावर झाला आणि या तरुणानं तिला लाथेने मारल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. गोकुळ झा असं या व्यक्तीचं नाव आहे, तरुणाचं नाव आहे. परप्रांतीय तरुणानं ही मारहाण केलेली आहे. दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आता या तरुणाचा शोध घेत आहेत. गोकुळ झा ही व्यक्ती डॉक्टरांकडे आली होती, मात्र डॉक्टरांकडे काही एमआर बसले आहेत असं या रिसेप्शनिस्टने सांगितलं आणि त्यानंतर या व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्यानं या रिसेप्शनिस्टला मारहाण केली आहे. हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आलेली आहे. डॉक्टरांकडे जाण्यासाठी हा तरुण आग्रह करत होता, मात्र रिसेप्शनिस्टनं सांगितलं की डॉक्टर्सकडे सध्या काही एमआर बसलेले आहेत, एमआर बाहेर आल्यानंतर आपण जाऊ शकता. मात्र आपल्याला रोखल्यामुळे या तरुणाचा राग अनावर झाला आणि त्यानं या तरुणीला मारहाण केली आहे. तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते. त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही. तर तो आतमध्ये जायला घाई करत होता. मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली. त्यांनी नशेमध्ये होता की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या. मी त्याला बोलली ही तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का, असं तसं बोलली. तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलं आहे. त्यांनी माझ्या छातीमध्ये लाथा वगैरे मारल्या, माझ्यावर बुक्क्या वगैरेंनी पण मारहाण केली. त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत. काल माझी बहीण एका क्लिनिकमध्ये कामाला असताना तिच्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केली. ते पण त्याच्यामध्ये तिची काहीही चुकी नसताना त्यांनी नाही तशा शिवीगाळ केल्या तिच्यावर आणि डायरेक्टली येऊन तिने फक्त त्यांना बोलले की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यांनी येऊन मारहाण केली आणि त्या व्यक्तीचं नाव गोकुळ झा म्हणून आहे. पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार केली. त्याची तिथे आई पण आली होती, पण ती त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होऊ दिलं नाही पोलिसांनी. आम्हाला एकच मागणी आहे की तो आमच्या समोर पाहिजे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत. अमजद, काय नेमका प्रकार आहे? कोणतं रुग्णालय आहे? परिसरातल्या या रुग्णालयाचं नाव काय आणि आता सध्या या प्रकरणात काय कारवाई झाली आहे? विनोद सर, ही कल्याणची घटना आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसर, या परिसरात बाळ चिकित्सालय हा हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये जी पीडित तरुणी ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि या ठिकाणी जे डॉक्टर होते केबिन मध्ये बसले होते त्यांना भेटण्यासाठी काही एमआर आले होते. एमआर आणि डॉक्टरचं बोलणं सुरू होतं. त्या दरम्यान एक रुग्ण आहे, त्या रुग्णासोबत हा गोकुळ झा नावा तो हट्ट करत होता की डॉक्टरला आताच भेटायचं. ती रेफरी 10 मिनिटं थांबा, डॉक्टरची मिटिंग संपली की तुम्हाला आतमध्ये पाठवते. तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर त्यांनी वाद घ्यायला सुरुवात केली. या वादादरम्यान जो गोकुळ झा या तरुणाने, जो परप्रांतीय तरुण आहे, त्याने या पीडित तरुणाला बेदम मारहाण केली आणि ती सीसीटीव्ही सर्व घटनाची कॅच झाली आहे. काही लोकांनी मदतही केली आणि तो त्या तरुणाला हॉस्पिटल बाहेर काढला. मात्र या प्रकरणात आता मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर, 20 तास उलटूनही अद्याप हा आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मनसेचे जे पदाधिकारी आहे अरुण जांभळे, हे पदाधिकारी सोबत मानपाडा पोलिसांना आता गेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना आरोपी सापडत नाही तर आम्ही शोधून आरोपीला पोलिसांना देतो आणि ठोस कारवाई करावी. यासोबतच जे मनसेचे
तरुणीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि उल्हास भोईर कल्याणचे जिल्हाध्यक्ष हे तरुणीच्या घरी आता गेले आहेत. ही तरुणी आणि तिच्यासोबत 2 बहीण आणि भाऊ असा यांचा कुटुंब आहे. आई वडील नाही आहे त्यांच्या आणि हे चौघे घरात राहतात आणि कुठे ना कुठे काम करून उदरनिर्वाह करत आहे. परंतु या घटने घडल्यानंतर एकदा परत सर खळबळ उडाली आहे. जशा प्रकारे या तरुणीला मारहाण करण्यात आली आहे त्या आरोपीला लवकरात लवकर शोधून त्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. अगदी धन्यवाद आमच्या दिलेल्या अपडेट्स बद्दल. असेच आपण लाईनवर राहा. आपल्यासोबत पुढची बातमी आहे लातूरमधून. विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्या अशी मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान मारहाण केली आहे. यामध्ये विजयकुमार घाटगे यांना झालेल्या मारहाणीनंतर कार्यकर्ते आक्रमक झालेत. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. आत्मदहन करणारा कार्यकर्ता हा चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती मिळते आहे. विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विष्णू, सध्या तिथे काय परिस्थिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छावा संघटना आता या प्रकरणात आक्रमक झालेली आहे. छावा संघटनेचं पुढचं या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल आणि या प्रकरणातली काय अपडेट्स आहेत? खर तर विनोद सर, मागील काही तासांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. खर तर लातूर जिल्ह्यामध्ये ही सगळी घटना घडल्याच्या नंतर एकच खळबळ उडाली होती. लातूर जिल्ह्यातल्या या घटनेचे पडसाद आता कुठेतरी पाहायला मिळत आहेत. छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते लातूरमध्ये आज दाखल झाले होते. अनेक ठिकाणी जे आहे ते आंदोलन देखील पाहायला मिळाले. आज छावाचे काही कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावरती तिथे पोहोचून त्यांनी घोषणाबाजी देखील केली. मात्र एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी हा सगळा जो मागील काही दिवसापासूनचा संताप आहे तो अनावर झाला आणि त्याने त्याच ठिकाणी जो आहे ते आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला. खरं तर पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याच्या नंतर हा जो वाद निवळलेला आहे. पोलिसांनी त्याची समजूत देखील काढलेली आहे. मात्र मागील काही दिवसापासून जे सुरू असलेलं जे सगळी घटना आहे या घटनेकडे पाहता छावा संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन आजही पाहायला मिळाले. रेणापूर फाट्यावर सुद्धा आपण पाहतो की रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं छावाचं आक्रमक रूप जे आहे ते पाहायला मिळालं. खरं तर छावा संघटना ही आज आंदोलन करत नाही. अनेक आंदोलनामध्ये इतिहास जर पाहिला छावा संघटनेचा तर खर तर मनसेनंतर एवढी आक्रमक संघटना जर कोणती असेल तर छावा संघटना होती. मात्र त्यांच्याच पदाधिकाऱ्याला नेत्याला मारहाण झाली, कार्यकर्त्यांना मारहाण झाली आणि त्यामुळे त्याचेच पडसाद असे पाहायला मिळत आहेत आणि कारवाई होत नाही. खर तर गुन्हा दाखल, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी या छावाच्या कार्यकर्त्यांची आहे. मात्र होत नसल्यामुळं हे संतप्त झालेले आहेत आणि टोकाचे पावलं उचलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र एकूणच जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधल्या संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते आणि गुन्हे अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत अशा पद्धतीची भावना आहे आणि असं होत नसल्यामुळं हा सगळा उद्रेक पाहायला मिळतोय असंच म्हणावं लागेल. आता छावाची भूमिका काय? कारण आता ज्या पद्धतीनं कृषी मंत्री आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांचा जो सूर होता तो कुठेतरी त्यांना अभय मिळाल्याचं दिसतंय. त्यांच्या राजीनाम्यासाठी छावा आक्रमक आहे. पुढचं त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? जे घाटगे ज्यांना मारहाण झाली त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं तर त्यांनी राजीनाम्याचीच मागणी केली होती. ज्या व्यक्तीने मारहाण केली, ज्या कार्यकर्त्यांनी म्हणजे सूरज चव्हाणांनी मारहाण केली, त्यांच्या राजीनामा आल्यानंतर देखील त्यांनी मागणी केली होती की सूरज चव्हाण यांची राजीनाम्याची आम्ही मागणीच केली नव्हती. त्यांनी जरी मारहाण केली तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी आम्ही मार खायला तयार आहोत. मात्र ज्या पद्धतीनं आम्हाला मारहाण झाली याबद्दल काही त्यांना देणं घेणं नाही. मात्र कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं तिथला व्हिडिओ व्हायरल झाला, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जी घटना समोर आली त्याच्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो. ही मागणी आहे म्हणून कृषी मंत्र्यांच्या ज्या राजीनाम्याच्या मागणीवर जे आहे ते छावा संघटनेचे कार्यकर्ते असतील आणि अन्य नेते असतील हे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जे पुत्र आहेत ते आपली ही जी लढाई आहे, रस्त्यावरची लढाई हे लढणार असल्याचं ते स्पष्ट करत आहेत. अगदी धन्यवाद विष्णू दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आपण पाहूयात. पिंपरी चिंचवड मधून आहे. हनी ट्रॅप प्रकरणात नाव गाजत असलेल्या प्रफुल्ल लोढा विरोधात राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. लोढावर आता बावधनमध्ये सुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यापूर्वी त्याच्यावर अंधेरीच्या MIDC पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 62 वर्षीय लोढावर 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर या मुलीची अश्लील छायाचित्र काढून
या मुलींना मुंबईतल्या लोढा हाऊस या ठिकाणी डांबून ठेवून धमकावल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आलाय. तर नाशिक आणि पुण्यातही लोढावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. नाशिकच्या लासलगावमध्ये जानेवारी 2021 मध्ये खंडणी स्वीकारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज कसबे आपल्यासोबत आहेत. सूरज, बावधनमध्ये सुद्धा आता बलात्काराचा गुन्हा या लोढावर दाखल झालेला आहे. गुन्ह्याचं स्वरूप बलात्काराचा हा गुन्हा आहे. काय माहिती या संदर्भात अधिक मिळते? नक्कीच विनोद सर, आपण पाहिलं तर मुंबई शहरानंतर आता पुणे शहरात सुद्धा उद्योजक जे आहेत प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. 27 मेला ही घटना घडली होती. या संदर्भात एका 36 वर्षीय पीडितेने बावधन पोलिसांना आपल्यासोबत प्रफुल्ल पटेल यांनी जबरदस्ती संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 17 जुलैला या संदर्भात या पीडित महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार बावधन पोलीस ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला, जे की पुणे बेंगलोर महामार्गावरती, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तपासणी केली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पडतात. त्यामध्ये हे प्रफुल्ल लोढा येथे दिसून येतात. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणी आता प्रफुल्ल लोढा जे की आता साकेनाका पोलिसांच्या कस्टडीमध्ये, त्यांच्याकडून आता ही कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न बावधन पोलीस करताना दिसत आहे. महिलेने जी फिर्याद दिली त्यानुसार 27 मेच्या रात्री 8 ते 10च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलाय. पीडित महिलेला प्रफुल्ल लोढा यांनी या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवलं होतं आणि पीडित महिलेचे जे पती त्यांना नोकरी लावून देतो असं या महिलेला सांगितलं. परंतु तू त्यासाठी माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित कर असं या महिलेला म्हटलं. परंतु या महिलेने नकार दिला असता जबरदस्ती त्यांनी या महिलेसोबत संबंध प्रस्थापित केले आणि मी तुला तुझ्या नोकरीवरून सुद्धा काढून टाकतो अशी धमकी दिली. त्यामुळं हे संपूर्ण प्रकरणी ही महिला भयभीत होती. 27 मेला हा प्रकार घडून सुद्धा 2 महिन्यानंतर म्हणजे 17 जुलै रोजी या महिलेने येऊन बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि घटनेचं गांभीर्य ओळखत बावधन पोलिसांनी हा तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर बावधन पोलीस ज्या हॉटेलमध्ये हे सर्व घडलं त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी पडताळणी केली आणि त्यानुसार आता बावधन पोलीस न्यायालयाकडे अर्ज करणार आहेत आणि त्यानंतर आता बावधन पोलीस साकेनाका पोलिसांकडून प्रफुल्ल लोढा यांचे कस्टडी मागणार आहेत. विनोद सर. अगदी सूरज, आमच्यासोबत असाच राहा. आपण पुढची बातमी पाहणार आहोत. जळगावमधून बातमी आहे. इंदोर हैदराबाद महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी आज शिवसेना शिंदे गटानं आंदोलन केलं. आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना कार्यकर्त्यांसह पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलनाचाही प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन देऊनही कोणताही निर्णय होत नसल्यानं आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांसह आज आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी स्वतःहून अटक करून घेतल्यामुळे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी मंगेश जोशी या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. मंगेश, हे आंदोलन नेमकं कोणत्या मागणीसाठी आहे? इंदोर हैदराबाद महामार्गात काही शेतकऱ्यांची जमीन जाते आणि त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन असल्याचं समजतंय. काय अपडेट्स आहेत? नक्कीच विनोद सर, खरं तर इंदोर हैदराबाद महामार्गाचं जे काम सुरू आहे यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो जे शेतकरी आहेत त्यांच्या खरं जमीन यामध्ये गेलेल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना जो आहे योग्य मोबदला न देता जुन्या रेट प्रमाणे जे आहेत ते मोबदला दिला जातोय. त्यामुळे खरं तर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्याकरता हा विरोध केलेला आहे. ज्या पद्धतीने शक्ती महामार्ग असेल, समृद्धी महामार्ग असेल, या महामार्गात शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मोबदला दिला तोच मोबदला जो आहे तो आम्हाला मिळावा अशी खरं तर शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि गेल्या 4 महिन्यापासून खरं तर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं. मात्र मध्यंतरी गिरीश महाजन यांनी खरं तर या आंदोलनात मध्यस्थी करत कुठेतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कुठेतरी शेतकऱ्यांना यांनी आश्वासन दिलेलं होतं. मात्र तरी देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेले शेतकरी आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खरं तर पूर्णा नदी पात्रात 13 जुलै रोजी जे आहे जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पोलिसांची मोठी झटपट जी आहे ती देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर प्रशासनाने 8 दिवसात याबाबत तात्काळ कारवाई करू अशी देखील मागणी जी आहे ती अशी देखील आश्वासन जे आहे ते खरं तर शेतकऱ्यांना दिलेलं होतं. त्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलेलं होतं. मात्र 8 दिवस उलटूनही प्रशासनाकडून याबाबत कुठलीही कारवाई केली जात नसल्याने अखेर आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
व मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाळ फाटा या ठिकाणी खरं तर शेतकरी आंदोलनासाठी जमले असताना पोलिसांनी मात्र या शेतकऱ्यांना अटक केल्याने खरं तर संतप्त झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील पोलिसांना मागणी केली की आपल्याला देखील अटक करून घ्यावी। ज्या पद्धतीने खरं तर आमदारांनी ही मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते तणावाचं निर्माण झालेलं होतं। अखेर पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेऊन पहिले मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नेलं, मात्र परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने खरं तर या ठिकाणी आमदारांना जे आहे भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी खरं तर अनेक शिवसैनिक जे आहेत ते देखील पोलीस स्टेशन बाहेर जमले आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आली। एकंदरीतच या संपूर्ण वातावरणामुळे जे आहे काही काळ भुसावळमध्ये व मुक्ताईनगरमध्ये तणावाचं वातावरण झालेलं होतं। आमदारांना ताब्यात घेतल्यामुळे मुक्ताईनगर व बोदवड या दोन्ही तालुक्यामध्ये जे आहे तर ते या ठिकाणी जे आहे बंद देखील पाळण्यात आला आणि अखेर आता पोलिसांनी जे आहे आमदारांची थोड्या वेळापूर्वी जी आहे ती सुटका केलेली आहे। विनोद सर। अगदी मंगेश, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। तुम्ही असेच सोबत आमच्या राहा। आपण पुढची बातमी पाहणार आहोत वाशिममधून। वाशिमच्या पद्मतीर्थावरील पुरातन मंदिरात असलेल्या पिंडीला आकर्षक नोटांचा शृंगार करण्यात आलाय। उत्तर भारतीयांचा दुसरा श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्तानं पिंडीला 5,51,000च्या नोटांचा आकर्षक शृंगार करण्यात आलाय। श्री पद्मेश्वराच्या पिंडीला सजवण्यासाठी चलनातील 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा लावण्यात आल्या। तसंच काही नाण्यांचा सुद्धा या शृंगारामध्ये वापर करण्यात आलाय। ही पद्मेश्वराला केलेल्या चलनी नोटांचं ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। साजन लाभे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। साजन, हा काय म्हणजे दरवर्षी अशाच स्वरूपाचा ही सजावट केली जाते का? काय या पद्मेश्वराचं वैशिष्ट्य आहे? कशा पद्धतीने इथे उत्सव साजरा केला जातो? नक्कीच विनोद, वाशिमचं पद्मेश्वर मंदिर हे पुरातन शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं। वाशिमकरांची या मंदिरावरती मोठी श्रद्धा आहे। तलावाच्या अगदी मधोमध असलेलं हे मंदिर आहे। मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। काल सोमवार आणि एकादशी एकत्र आल्यामुळे या मंदिरामध्ये रात्री विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी भगवान शंकराच्या पिंडीला तिथे नोटांनी सजावट करण्यात आली होती। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की दरवेळी वेगवेगळ्या वस्तूंनी या पिंडांची सजावट केली जाते। कधी फुलांनी सजावट केली जाते, तर कधी ध्रुवांनी सजावट केली जाते, तर त्याचप्रमाणे यावेळी विशेष बाब म्हणून या पिंडांची नोटांच्या सहाय्याने सजावट करून पूजा करण्यात आली। पद्मेश्वरांच्या पिंडाला सजावण्यासाठी चलनातील 10, 20, 50, 100 आणि 200 आणि 500 अशा एकूण 5,51,000च्या नोटा वापरण्यात आल्या होत्या। तर काही नाण्यांची शृंगारांचा वापर करण्यात आला होता। ही सुंदर अशी सजावट त्या ठिकाणी करण्यात आली होती। त्यामुळे भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं होतं। या ठिकाणी रात्री 9 वाजता नंतर आरतीसुद्धा आयोजित करण्यात आली होती आणि या आरतीला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। विनोद, अगदी धन्यवाद। पाचही जणांचे आपण आपापल्या क्षेत्रातल्या या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर सांगितल्याबद्दल। आपण ही दृश्य पाहतोय लातूर, कल्याण, त्याचबरोबर जळगाव आणि वाशिममधनं या महत्त्वाच्या 5 बातम्या होत्या। आणि आता वळूयात पुढच्या बातमी।